नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 9वीच्या सेमी इंग्रजी या वर्गासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण पहिल्यातील पुढील भागाला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपण गतीचे नियम या प्रकरणातील काही संकल्पनांचा अभ्यास यापूर्वी केलेला आहे. त्यामध्ये अंतर आणि विस्थापन, एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं, आणि वस्तूच्या वेगावरती त्या वस्तूची चाल आणि दिशा यांचा काय परिणाम होतो याविषयीची जी माहिती आहे ती माहिती आपण आता पाहणार आहोत. In the previous lecture, we have seen the difference between speed and velocity of an object. Today, we are going to learn how to calculate speed and velocity of an object using those formulae. म्हणजे पाठीमागच्या तासाला पण ज्या सूत्रांचा वापर केला त्या सूत्रांच्या साहाय्याने प्रत्यक्ष एखाद्या वस्तूच्या स्पीड आणि व्हेलॉसिटीचं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे करतात याविषयीची जी माहिती आहे ती माहिती आपण अभ्यासणार आहोत. आता यासाठी आपण प्रकरणाच्या सुरुवातीला लोकेशन ऑफ द स्कूल अँड हाऊसेस हे जे चित्र अभ्यासलेलं आहे की ज्या चित्रामध्ये आपल्याला शीतल आणि प्रशांत हाऊस, संगीतास हाऊस अँड स्कूल याबद्दलची जी माहिती आहे ती माहिती दिली होती. त्यावर आधारित पान नंबर 3 वरती एक उदाहरण जे आहे ते उदाहरण सोडवून दिलेलं आहे. आता या उदाहरणामध्ये काय दिले पहा. इन द फर्स्ट एक्झाम्पल ऑन पेज नंबर 1 द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द हाऊसेस ऑफ शीतल अँड संगीता इज 500 मीटर. म्हणजे पहिल्या पानावरती असलेल्या उदाहरणामध्ये शीतल आणि संगीताच्या घरामधील सरळ रेषीय अंतर जे ते अंतर 500 मीटर असल्याचं दर्शवण्यात आलेलं आहे. अँड दॅट बिटवीन संगीताज हाऊस अँड स्कूल इज 1200 मीटर. आणि संगीताचं घर आणि शाळा यांच्यामध्ये असणारं अंतर हे 1200 मीटर असल्याचं दर्शवण्यात आलेलं आहे. शीतल टेक्स 5 minutes to reach the Sangeeta's house and then 24 minutes to reach school from there. जर शीतलला 5 मिनिटे संगीताच्या घरापर्यंत जायला आणि तिथून पुन्हा शाळेत जाण्याकरता 24 मिनिटे लागत असतील तर then we have to calculate शीतल's speed along path A, along path B and average speed of the शीतल. या उदाहरणामध्ये खाली आपल्याला वेगवेगळ्या मार्गावरील शीतलचा असणारी चाल काढून दिलेली आहे. त्यामध्ये पहिल्यांदा बघूया. शीतल स्पीड अलॉंग पाथ ए इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. द डिस्टन्स बिटवीन शीतल्स अँड संगीताज हाऊस इज 500 मीटर. हेन्स 500 मीटर अपॉन the total time required to cover that distance is 5 minutes. आणि म्हणून 500 मीटर आणि 5 मिनिटे यांचा भागाकार केला आहे आणि त्यातून आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 100 मीटर पर मिनिट इज द शीतल स्पीड अलॉंग पाथ ए. आता याचप्रमाणे शीतल स्पीड अलॉंग पाथ बी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. द डिस्टन्स बिटवीन संगीताज हाऊस अँड school is 1200 meter and the time required to cover that distance is 24 minutes. Hence 1200 meter upon 24 minute is equal to 50 meter per minute is the शीतल speed along path B. अशा प्रकारे शीतलचं B या मार्गावरील जी चाल आहे ती चाल 50 मीटर प्रति मिनिट इतकी आलेली आहे. आता ए आणि बी या दोन्ही मार्गावरती शीतलची चाल वेगवेगळी आहे. या दोन्ही मार्गावरती मिळून
शीतलची सरासरी चाल किती असेल हे खाली काढलेलं आहे. शीतल्स ॲव्हरेज स्पीड म्हणजेच शीतलची सरासरी चाल. शीतल्स ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. द टोटल डिस्टन्स कवर्ड बाय शीतल इज 500 plus 1200 means 1700 meter, and the total time required to cover that distance is 29 minutes. Hence, total distance upon total time, that is 1700 meter upon 29 minutes, is equal to 58.6 meter per minute. This is the average speed of Sheetal. And then there is the calculation of Sheetal's velocity. Sheetal's velocity म्हणजेच शीतलचा वेग काढण्यासाठी सूत्र वापरले आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजेच विस्थापन भागिले वेळ. आता 1700 मीटर अंतर पार केल्यानंतर शीतलचं विस्थापन किती झालेलं आहे 1300 मीटर. दॅट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्कूल अँड शीतल्स हाऊस इज 1300 मीटर. मीन्स शीतलचं विस्थापन 1300 मीटर इतकं झालेलं आहे. आणि टोटल टाइम रिक्वायर्ड फॉर दॅट डिस्प्लेसमेंट इज 29 मिनिट्स. हेन्स शीतल्स वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, दॅट इज 1300 मीटर अपॉन 29. द आन्सर इज 44.83 मीटर पर मिनिट. दिस इज द शीतल्स वेलोसिटी. पण एखाद्या वस्तूच्या वेगावरती त्या वस्तूची चाल आणि दिशा यांचा काय परिणाम होतो हे यापुढे पाहणार आहोत. त्यासाठी पुढची स्लाइड पहा. या स्लाइडमध्ये इफेक्ट ऑफ स्पीड अँड डिरेक्शन ऑन वेलोसिटी म्हणजेच चाल आणि दिशा यांचा एखाद्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या वेगावरती होणारा जो परिणाम आहे तो परिणाम दर्शवणारी काही उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं दिलेली आहेत. सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन ए मोटर बाईक. एका मोटरसायकलवरून सचिन प्रवास करत आहे. एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट्स ड्युरिंग सचिन्स राईड. सी फिगर 1.3. म्हणजे 1.3 मध्ये दिलेली जी आकृती आहे ती आकृती पहा आणि सचिनच्या बाबतीत खालील प्रसंगी काय घडेल याची नोंद करा, याची उत्तर द्या असा प्रश्न आहे. फर्स्ट इव्हेंट पहिला प्रसंग पहा. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन वेलोसिटी ऑफ द मोटरसायकल. म्हणजे मोटरसायकलच्या वेगावरती काय परिणाम होईल. इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. जर त्या मोटरसायकलचा वेग कमी किंवा जास्त झाला तर. बट इट्स डिरेक्शन रिमेन्स अनचेंज्ड. परंतु तिची दिशा बदलली नसेल तर. उत्तर आहे द वेलोसिटी ऑफ दॅट मोटरसायकल विल इन्क्रीज ऑर डिक्रीज. म्हणजेच त्या मोटरसायकलचा वेग कमी किंवा जास्त होईल. याचा अर्थ काय झाला. जर आपण त्या मोटरसायकलची स्पीड म्हणजे चाल इन्क्रीज किंवा डिक्रीज म्हणजे वाढवली किंवा कमी केली आणि दिशा बदलली नाही, मीन्स इट्स डिरेक्शन रिमेन्स अनचेंज्ड, देन द वेलोसिटी ऑल्सो इन्क्रीज ऑर डिक्रीज. म्हणजेच जर आपण वस्तूची दिशा तीच ठेवून चाल बदलली तर त्या वस्तूचा वेग कमी किंवा जास्त होऊ शकतो किंवा करू शकतो. In the case of turning on the road, will the velocity and speed be same? जेव्हा आपण रस्त्यावरती वळण घेत असतो तेव्हा वस्तूच्या वेगामध्ये आणि चालीमध्ये समानता असते का. द आन्सर इज नो. उत्तर आहे नाही. इफ सचिन चेंजेस द डिरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीपिंग इट्स स्पीड कॉन्स्टंट. जर सचिन दुसऱ्या चित्रामध्ये पहा, जर सचिन त्याच्या मोटरसायकलची दिशा बदलतोय कीपिंग इट्स स्पीड कॉन्स्टंट म्हणजेच त्या मोटरसायकलचं स्पीड तेच ठेवून.
न बदलता, what will be the effect on the velocity? If Sachin changes the direction of the motorcycle, keeping its speed constant, there will be change in the velocity of that motorcycle. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा मोटारसायकलच्या वेगामध्ये बदल झाल्याचं दिसून येईल. अँड द थर्ड इव्हेंट इज दॅट इफ ऑन ए टर्निंग, जर एखाद्या वळणावरती काय होते पहा, सचिन चेंजेस द डिरेक्शन ॲज वेल ॲज स्पीड ऑफ दॅट मोटरसायकल. जर एखाद्या वळणावरती सचिन त्याच्या मोटारसायकलचं स्पीड त्याचप्रमाणे त्याच्या मोटारसायकलची दिशा बदलत असेल तर व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स वेलोसिटी? त्या मोटारसायकलच्या वेगावरती काय परिणाम होईल? द आन्सर इज द वेलोसिटी ऑफ दॅट मोटार विल चेंज, म्हणजेच बदलेल. इट इज क्लिअर फ्रॉम द अबव that velocity depends on speed as well as direction. आता वरील उदाहरणावरून आणि सोबतच्या चित्रांवरून आपल्या असं लक्षात येतं की वेगामध्ये बदल होतो किंवा वेगामधील बदल हा दोन बाबींवरती अवलंबून असतो. एक म्हणजे त्या वस्तूची किंवा त्या मोटरसायकलची चाल म्हणजे स्पीड, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या चालीची दिशा म्हणजे डिरेक्शन. आणि म्हणून काय म्हटलं आहे, इट इज क्लिअर फ्रॉम द अबव दॅट द वेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड ॲज वेल ॲज डिरेक्शन, अँड अकॉर्डिंग टू स्पीड अँड डिरेक्शन द वेलॉसिटी गोज ऑन चेंजिंग, म्हणजेच वेलॉसिटी चेंजेस. आता यावरून आपण असे निष्कर्ष काढू शकतो, velocity changes, we can change the velocity of an object or motorcycle. म्हणजे एखाद्या मोटारसायकलची किंवा एखाद्या वस्तूचा वेग आपण बदलू शकतो. कसा? we can change the velocity of any object by first changing the speed while keeping the direction same. म्हणजे त्या वस्तूची चाल बदलून दिशा तेच ठेवून. सेकंड, changing the direction while keeping the speed same. दिशा बदलून मात्र चाल तीच ठेवून. And the third is by changing the speed as well as direction. म्हणजे त्या वस्तूची चाल आणि दिशा दोन्हीही बदलून we can change the velocity of that object. आता यानंतर ऑलवेज रिमेंबर मध्ये थोडीशी माहिती दिली आहे. काय माहिती दिली बघा, द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज द डिस्टन्स अपॉन टाइम वॉज गॅलिलिओ. जे डिस्टन्स अपॉन टाइम, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, हा जो फॉर्म्युला आहे, हे जे सूत्र आहे, या सूत्राचा वापर करून प्रत्यक्ष एखाद्या वस्तूची चाल मोजण्याचं काम करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण आहे? गॅलिलिओ. जी गॅलिलिओ वॉज द फर्स्ट सायंटिस्ट who measured the speed of object. आणि त्याची काही उदाहरणं जे ती उदाहरण दिले आहेत. द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंड, while the speed of the light is about 3 into 10 raised to 8 meter per second. And the third example is speed of revolution of the earth around the sun is about 29,770 मीटर पर सेकंड. इथं 3 उदाहरणं दिली आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे ध्वनीचा कोरड्या हवेतील वेग, की जो 343.2 मीटर प्रति सेकंद. दुसरं उदाहरण आहे स्पीड ऑफ लाईट, म्हणजेच प्रकाशाची चाल, की जी 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद इतकी आहे. आणि तिसरं उदाहरण दिलं आहे स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन, जी पृथ्वीची सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचा जो वेग आहे, परिभ्रमण करण्याची जी चाल आहे, ती आहे 29,770 मीटर प्रति सेकंद. आता या दोन संकल्पनांचा अभ्यास केल्यानंतर यापुढे आपण पुढील संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. आणि त्या संकल्पना आहेत अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन्स, म्हणजेच एकसमान आणि नैकसमान रेषीय गती. तर रेषीय गती म्हणजे काय?
motion of the object along a line. When object moves along a line, म्हणजे जर एखादी वस्तू एका रेषेत जात असेल तर त्या वस्तूची जी गती आहे त्या गतीला आपण रेषीय गती असं म्हणतो, म्हणजे लिनियर मोशन. मोशन ऑफ द ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग अलॉंग ए स्ट्रेट लाईन, जे सरळ रेषेत गतिमान असणाऱ्या वस्तूची जी गती आहे इज कॉल्ड ॲज लिनियर मोशन. And now we are going to learn uniform and non-uniform linear motion. म्हणजे आता आपण एक समान आणि नैक समान रेषीय गती यांचा अभ्यास करणार आहोत. आता याकरता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांनी एक उदाहरण जे आहे ते उदाहरण दिलं आहे, एक सारणी दिली आहे की ज्या सारणीचं आता आपण निरीक्षण करणार आहोत. अमर, अकबर अँड अँथनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ डिफरंट व्हेलॉसिटीज. म्हणजे अमर, अकबर आणि अँथनी हे तिघं वेगवेगळ्या कारनी वेगवेगळ्या वेगांनी प्रवास करत आहेत. द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय देम, जे त्यांनी पार केलेली जी अंतर आहेत त्या अंतरांची नोंद. द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय देम ड्युरिंग डिफरंट टाइम इंटरवल्स, म्हणजे वेगवेगळ्या कालावधीमध्ये त्यांनी पार केलेल्या अंतरांची नोंद या सारणीमध्ये इज गिवन इन दिस टेबल, या सारणीमध्ये दिलेली आहे. आता ही जी सारणी आहे त्या सारणीमध्ये काय काय दिले बघा. पहिला जो रकान आहे या पहिल्या रकान्यामध्ये टाइम इन द क्लॉक म्हणजेच घड्याळातील वेळ दिलेली आहे. दुसरा रकाना आहे डिस्टन्स कव्हर्ड बाय अमर इन किलोमीटर. तिसरा रकाना आहे डिस्टन्स कव्हर्ड बाय अकबर इन किलोमीटर. आणि चौथा रकाना आहे डिस्टन्स कव्हर्ड बाय अँथोनी इन किलोमीटर. अशा प्रकारे अमर, अकबर आणि अँथनी यांनी ठराविक कालावधीमध्ये पार केलेलं अंतर दिलेलं आहे. या तिघांनी बरोबर 5 वाजता प्रवासाला सुरुवात केली आहे आणि त्यानंतर प्रत्येक अर्ध्या तासाला त्यांनी किती अंतर पार केलेलं आहे ते या टेबलमध्ये म्हणजे सारणीमध्ये दिलेलं आहे. आता याच अंतरांचं निरीक्षण करून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी विचारली आहे. त्यातला पहिला प्रश्न जो आहे तो पहिला प्रश्न बघा. व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नोटिंग्स ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर अँड अँथोनी. प्रश्न लक्षात आला का पहा. व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन नोटिंग्स ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर अँड अँथनी. म्हणजे अमर, अकबर आणि अँथनी यांनी पार केलेल्या अंतराच्या नोंदीमधील टाइम इंटरवल म्हणजेच कालावधी किती आहे. जी किती कालावधीच्या अंतरानं ही जी अंतर आहेत पार केलेली ती नोंद केलेली आहे. यासाठी आपण पहिला रकाना अभ्यासूया. आता या पहिल्या रकान्यामध्ये टाइम इन द क्लॉक दिलेला आहे की ज्या टाइम इन द क्लॉकमध्ये त्या सर्वांचा प्रवास बरोबर 5 वाजता चालू झालेला आहे आणि 5 नंतर 5:30ला पहिली नोंद घेतलेली आहे. 5:30 नंतर 6 वाजता दुसरी नोंद घेतलेली आहे. 6 नंतर परत 6:30 वाजता. अशा प्रकारे प्रत्येक अर्धा तासाला या तीनही व्यक्तींनी पार केलेल्या अंतराची नोंद या टेबलमध्ये या सारणीमध्ये दिलेली आहे. याचा अर्थ काय. द टाइम इंटरवल बिटवीन 2 consecutive periods is 30 minutes, that is an half hour. म्हणजे हा जो टाइम इंटरवल आहे की जो टाइम इंटरवल किती आहे बरोबर 30 मिनिटांचा म्हणजे अर्ध्या तासांचा आहे. द आन्सर इज द टाइम इंटरवल बिटवीन नोटिंग्स ऑफ द डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर अँड अँथनी इज 30 minutes, that is an half hour. Second question पहा. Who has covered equal distances in equal time intervals? आता या तिघांपैकी कोणी समान कालावधीत समान अंतर पार केलेलं आहे. त्या कालावधी प्रत्येकासाठी अर्धा तासाचा आहे आणि या अर्धा तासाच्या कालावधीमध्ये कुणी किती अंतर पार केलं आहे आणि ते समान आहे का हे आपण प्रत्यक्ष निरीक्षण करून बघूया. द डिस्टन्स कवर्ड बाय अमर इन किलोमीटर. इन फर्स्ट हाफ hour, that is 30 minutes, Amar covered 20 kilometers distance. In second half hour, he has also covered 20 kilometer distance, and thereafter
he covers 20 kilometer distance in each half hour, that is 30 minutes. म्हणजे अमरनं प्रत्येक अर्ध्या तासामध्ये 20 किलोमीटरचं अंतर पार केल्याचं दिसून येतं. The distance covered by Akbar in kilometer. आता अकबरनं पार केलेलं अर्ध्या तासातलं अंतर. The distance covered by Akbar in first half hour, that is 30 minutes, is 18 kilometer. In the second half hour, he has also covered 18 kilometer distance. But in the third half hour, म्हणजेच तिसऱ्या अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये Amar has covered only 6 kilometer distance. And in the fourth half hour, he has covered 28 kilometer distance. While fifth and sixth half hour जो आहे त्याच्यामध्ये काय केलं आहे, he has covered 25 kilometers distance. म्हणजे अशा प्रकारे अकबरनं पार केलेलं जे अंतर आहे ते वेगवेगळं आहे. म्हणजे प्रत्येक अर्धा तासामध्ये पार केलेलं अंतर हे वेगवेगळं आहे. आणि आता थर्ड पर्सन, दॅट इज अँथोनी. द डिस्टन्स कवर्ड बाय अँथोनी इन किलोमीटर इज इन फर्स्ट हाफ आवर he has covered 14 kilometer distance. In second half hour he has also covered 14 kilometers distance. Thus in each half hour Anthony has also covered equal distance, that is 40 kilometers distance. आणि मग आता आपणाला विचारलेल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर शोधूया. Who has covered equal distances in equal time intervals? समान कालावधीमध्ये समान अंतरे कुणी पार केले आहेत? द आन्सर इज अमर अँड अँथोनी. उत्तर काय आहे? अमर आणि अँथोनी या दोन व्यक्ती अशा आहेत की ज्यांनी समान कालावधीमध्ये समान अंतरे पार केलेली आहेत. And the third question, are all the distances covered by Akbar in fixed time intervals the same? प्रश्न बघा. Are all the distances covered by Akbar in fixed time intervals the same? जे ठराविक कालावधीमध्ये अकबरनं पार केलेली अंतरे समान आहेत का? आताच पाहिलं आपण. नो. ऑल द डिस्टन्सेस कवर्ड बाय अकबर इन द फिक्स्ड टाइम इंटरवल आर नॉट द सेम. म्हणजेच एकसारखी ही अंतरे नाहीत. आणि चौथा प्रश्न आहे, कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कवर्ड बाय अमर, अकबर अँड अँथोनी in fixed time intervals, what can you say about their speeds? Considering the distances covered by Amar, Akbar and Anthony in fixed time intervals, म्हणजे अमर, अकबर आणि अँथनी यांनी ठराविक कालावधीमध्ये पार केलेल्या अंतराचा विचार करता प्रश्न काय विचारलाय? व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड्स? म्हणजे त्यांच्या चालीबद्दल तुम्ही काय म्हणाल, काय सांगाल? उत्तर काय बघा. अमर अँड अँथोनीज स्पीड इज युनिफॉर्म. म्हणजे अमर आणि अँथोनी या दोघांची चाल युनिफॉर्म म्हणजे एकसमान आहे का? बिकॉज दे बोथ हॅव covered equal distances in equal time intervals, that is half hour. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये या दोघांनीही समान अंतरे पार केलेली आहेत. आणि म्हणून the distance covered by Amar as well as Anthony was same in definite or different time intervals. म्हणजे वेगवेगळ्या कालावधीमध्ये निश्चित कालावधीमध्ये दोघांनी पार केलेली अंतरे कशी आहेत? समान आहेत. आणि म्हणून द स्पीड ऑफ बोथ अमर ॲज वेल ॲज अँथनी आर सेम. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, आता याच्यावरून आपणाला युनिफॉर्म मोशनची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन
तयार करता आली पाहिजे. व्हॉट विल बी द डेफिनेशन ऑफ युनिफॉर्म मोशन और युनिफॉर्म स्पीड? इफ an object covers equal distances in equal time intervals. जर एखादी वस्तू समान कालावधीत समान अंतर पार करत असेल, then it is said to be moving with uniform speed. ती वस्तू एकसमान चालीनं गतिमान आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच मग युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय? इफ an object covers equal distances in equal time intervals. जर वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतरे पार करत असेल, then the speed of that object is said to be. Then the speed of that object is said to be uniform speed. म्हणजेच जर एखादी वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतरे पार करत असेल तर त्या वस्तूच्या चालीला एकसमान चाल असे म्हणतात. If an object covers equal distances in equal time intervals, then the speed of that object is said to be uniform speed. And now we have to define non-uniform speed. आता आपल्याला नैक समान गतीची व्याख्या करायची आहे, की जी व्याख्या तुमच्या पुस्तकातील त्या बाजूच्या चौकोनामध्ये दिली आहे. If an object covers unequal distances, जर वस्तू असमान अंतरे पार करत असेल, if an object covers unequal distances in equal time intervals, जर एखादी वस्तू समान कालावधीमध्ये असमान अंतरे पार करत असेल, then it is said to be moving with non-uniform speed. तर आपण त्या वस्तूला काय म्हणतो? ती नैकसमान चालीनं गतिमान आहे. मग नैकसमान चाल म्हणजेच नॉन युनिफॉर्म स्पीड ची व्याख्या काय करता येईल? इफ an object covers unequal distances in equal time intervals, then the speed of that object is said to be non-uniform speed. Okay? Example of this non-uniform speed is given in the box, that is motion of object being driven through traffic. म्हणजे एखाद्या वस्तूची गती की जी वस्तू गर्दीच्या ठिकाणाहून जात आहे, म्हणजे गर्दीच्या रस्त्यावरून जाणारी मोटारसायकल असेल, गर्दीच्या ठिकाणाहून जाणारा एखादी व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीची जी चाल आहे ती नैकसमान चाल यामध्ये मोडते. आणि वरती आपल्या चार्टमध्ये, सारणीमध्ये, टेबलमध्ये जी 3 उदाहरणं दिली आहेत त्यापैकी युनिफॉर्म स्पीडची 2 उदाहरणं आहेत. त्यामध्ये डिस्टन्सेस कवर्ड बाय अमर अँड अँथनी इन different and definite time intervals are same. Hence, the speed of Amar as well as Anthony are the examples of uniform speed, while speed of Akbar is the example of non-uniform speed. आता यानंतर आपण पुढची संकल्पना अभ्यासणार आहोत, की ज्या संकल्पनेचं नाव आहे ॲक्सेलरेशन. What do you mean by acceleration? Acceleration या शब्दाचा अर्थ आहे त्वरण. आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी, म्हणजेच त्वरण म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी त्यांनी एक कृती करून पाहायला सांगितले. लेट अस ट्राय दिस. यामध्ये काय सांगितले पहा. टेक 1 मीटर लॉंग प्लास्टिक ट्यूब अँड कट इट लेंथ वाईज इंटू 2 हाऊस. म्हणजे 1 मीटर लांबीची प्लॅस्टिकची नळी घ्या आणि ती लांबीच्या बाजूने समांतर 2 अर्ध्या भागामध्ये कापा. टेक 1 ऑफ द चॅनेल शेप्ड पीस. आणि अशा प्रकारे कापल्यानंतर मिळणारा एक चॅनेल शेप्ड म्हणजेच पन्हाळीच्या आकाराचा जो तुकडा आहे तो घ्या. प्लेस 1 ऑफ इट्स एंड ऑन द ग्राउंड. आता या पन्हाळीचं एक टोक ग्राउंड म्हणजे मैदानावरती ठेवा. and hold the other at some height from the ground. आणि दुसरं टोक त्या पहिल्या टोकापासून थोडंसं उंचावरती धरा. as shown in the figure 1.4.
टेक ए स्मॉल बॉल अँड रिलीज इट फ्रॉम अप्पर एंड ऑफ द चॅनेल. एक छोटासा चेंडू घ्या आणि तो त्या पन्हाळीच्या वरच्या टोकावरून सोडा. ऑब्झर्व द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ॲज इट रोल्स डाऊन अलॉंग द चॅनेल. त्या पन्हाळीतून तो चेंडू खाली येत असताना त्या चेंडूच्या वेगाचं निरीक्षण करा. इज इट्स अ व्हेलॉसिटी द सेम ॲट ऑल पॉइंट्स. त्या चेंडूची जी व्हेलॉसिटी आहे म्हणजे वेग आहे हा सर्व ठिकाणी सारखा आहे का? नो. ॲट द स्टार्टिंग पॉइंट द व्हेलॉसिटी ऑफ दॅट बॉल इज स्लो. In the middle position, the velocity of that ball is very high, and at the bottom, the velocity of that ball becomes equal to 0. Observe how the velocity changes from top through the middle to bottom. म्हणजे बॉल वरती असताना, मध्यभागी असताना आणि तळाशी असताना त्या बॉलच्या गतीचं निरीक्षण करा. आता या गतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं the velocity of ball goes on changing from place to place while it rolls down. म्हणजे जेव्हा हा बॉल वरून खाली येतो तेव्हा त्या बॉलच्या त्या चेंडूच्या वेगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा बदल झाल्याचं दिसून येतं. आता याचंच स्पष्टीकरण देत असताना त्याने आपल्या व्यवहारातलं उदाहरण जे ते उदाहरण दिलेलं आहे. आता काय उदाहरण दिलं बघा. यू मस्ट हॅव ऑल प्लेड ऑन ए स्लाइड. तुमच्यापैकी प्रत्येक जण स्लाइड म्हणजेच घसरगुंडीवरती बागेमध्ये खेळला असाल. यू नो दॅट व्हाय स्लाइडिंग डाऊन द व्हेलॉसिटी इज लेस ॲट द टॉप. आणि तुम्हाला हेही माहीत असेल की जेव्हा तुम्ही घसरगुंडीवरून घसरत असता तेव्हा घसरताना तुमचा वेग हा घसरगुंडीच्या टॉपला म्हणजे वरती असताना सुरुवातीला कमी असतो. इट गोज ऑन इन्क्रीजिंग. इट इन्क्रीजेस इन द मिडल. आणि तो हळूहळू वाढत जातो आणि मध्यभागी आल्यानंतर तो जास्त असतो आणि बिकम्स 0 टुवर्ड्स द एंड. आणि जेव्हा शेवटाला म्हणजे तळाला येतात तेव्हा तो वेग 0 होतो. आणि अशा प्रकारे हा जो बदलणारा वेग आहे या बदलणाऱ्या वेगाचा जो दर आहे यालाच त्वरण असं म्हणतात. आणि म्हणून ॲक्सलरेशनची डेफिनेशन पुढे दिली आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजेच वेग बदलाचा दर इज कॉल्ड ॲज ॲक्सलरेशन. म्हणजे वेग बदलाचा जो दर आहे या वेग बदलाच्या दरालाच आपण त्वरण असं म्हणतो. ही झाली त्वरणाची व्याख्या. द डेफिनेशन ऑफ द ॲक्सलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सलरेशन. अँड द फॉर्म्युला used to calculate the acceleration produced in any object is change in velocity upon time required for that change. म्हणजे एखाद्या वस्तूच्या अंगी निर्माण झालेलं त्वरण काढण्यासाठी आपल्याला त्या वस्तूच्या वेगामध्ये झालेला बदल आणि तो बदल होण्यासाठी लागणारा कालावधी या दोन राशींचा भागाकार करावा लागेल. आणि ॲक्सलरेशन म्हणजे त्वरण काढण्याचं सूत्र ॲक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन द व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आता हा जो वेगातला बदल आहे हा वेगातला बदल काढण्यासाठी आपणाला त्या वस्तूचा सुरुवातीचा आणि अंतिम वेग माहीत असणं गरजेचं आहे. शिवाय सुरुवातीच्या वेगापासून अंतिम वेगापर्यंत पोहोचण्यासाठी त्या वस्तूला किती कालावधी लागला म्हणजेच किती टाइम लागलं हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून खाली दिले पहा. इफ द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज यू अँड इन टाइम टी म्हणजे टी या कालावधीमध्ये इट चेंजेस टू द फायनल व्हेलॉसिटी व्ही. जर त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग यू असेल आणि टी या कालावधीमध्ये जर ती वस्तू व्ही या वेगापर्यंत फायनल व्हेलॉसिटी म्हणजे अंतिम वेगापर्यंत पोहोचत असेल तर वरील सूत्र काय बनेल. The acceleration that is A is equal to final velocity minus initial velocity, that is change in the velocity upon time म्हणजेच कालावधी. फायनल व्हेलॉसिटी साठी व्ही वापरलाय, इनिशियल व्हेलॉसिटी यू हे लेटर वापरलाय आणि टाइमसाठी टी आणि ॲक्सेलरेशनसाठी ए. आणि त्यामुळं वरील सूत्र
A इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टाइम. म्हणजेच त्वरण बरोबर वस्तूचा अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले कालावधी. आता या सूत्राच्या सहाय्याने आपण एखाद्या वस्तूमध्ये निर्माण झालेलं त्वरण काढू शकतो. आता त्वरणित गती म्हणजे काय याविषयीची माहिती थोडीशी खाली दिलेली आहे. ॲक्सेलरेटेड मोशन. इफ द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस, इफ द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस ड्युरिंग ए सर्टन टाइम पिरियड, जर एखाद्या वस्तूच्या वेगामध्ये ठराविक काळामध्ये बदल होत असेल, then it is said to be, means then that object is said to be in accelerated motion. When we say that the object is in accelerated motion, जी आपण असं केव्हा म्हणू शकतो की वस्तू ही त्वरित गतीमध्ये आहे? If velocity of an object changes during a certain time period, म्हणजे ठराविक कालावधीमध्ये जर वस्तूचा वेग बदलत असेल तर ती वस्तू त्वरित गती या गतीच्या प्रकारामध्ये किंवा त्वरित गती या गतीच्या प्रकारामध्ये समाविष्ट होते. An object in motion can have two types of acceleration. म्हणजे काय? कुठलीही त्वरित गतीमध्ये असणारी वस्तू जी आहे तिच्यामध्ये दोन प्रकारची गती असू शकते, दोन प्रकारचं त्वरण असू शकतं. त्या दोन्ही प्रकारच्या त्वरणांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता ही माहिती अभ्यासण्यापूर्वी आपण वरचा जो तक्ता दिला आहे यूज युअर ब्रेन पॉवर, त्याच्यामध्ये दोन छोटे छोटे प्रश्न विचारलेत. त्या प्रश्नांची उत्तरं समजावून घेऊया, म्हणजे या त्वरणाचे जे प्रकार आहेत ते प्रकार समजण्यामध्ये आपल्याला मदत होईल. When an object is at rest in the beginning of its motion, म्हणजे जेव्हा वस्तू तिच्या गतीच्या सुरुवातीला विराम अवस्थेत असते. बघा, जेव्हा वस्तू तिच्या गतीच्या सुरुवातीला विराम अवस्थेत असते, प्रश्न काय विचारलाय? व्हॉट इज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी? तिचा सुरुवातीचा वेग काय असेल? द आन्सर इज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी इज 0, म्हणजेच तिचा सुरुवातीचा वेग 0 असेल. कारण द ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, म्हणजेच विरामावस्थेमध्ये आहे, म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे. त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न बघा. व्हेन अन ऑब्जेक्ट कम्स टू रेस्ट ॲट द एंड ऑफ इट्स मोशन, म्हणजे जेव्हा एखादी वस्तू तिच्या गतिमानतेच्या शेवटी विरामावस्थेत येते तेव्हा व्हॉट इज इट्स फायनल व्हेलॉसिटी? तेव्हा तिचा अंतिम वेग काय असेल? द आन्सर इज इट्स फायनल व्हेलॉसिटी इज 0. इथं सुद्धा तिचा जो अंतिम वेग आहे हा 0 असेल. बिकॉज द ऑब्जेक्ट कम्स टू रेस्ट ॲट एंड ऑफ इट्स मोशन. डू यू अंडरस्टँड? अँड नाऊ वी आर गोइंग टू सी द टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन प्रोड्युस्ड इन अन ऑब्जेक्ट, म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये निर्माण होणाऱ्या त्वरणाचे दोन प्रकार आपण अभ्यासणार आहोत. द फर्स्ट टाइप ऑफ ॲक्सेलरेशन इज युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. त्वरणाचा पहिला प्रकार आहे एक समान त्वरण. काय व्याख्या बघा. इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स, जर वस्तूचा वेग समान कालावधीमध्ये समान प्रमाणात बदलत असेल तर द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. तर ती वस्तू एक समान त्वरणामध्ये आहे असं म्हणता येईल. मग एक समान त्वरणाची म्हणजे युनिफॉर्म ॲक्सेलरेशनची डेफिनेशन थोडीशी बदलून कशी करता येईल बघा. इफ द व्हेलॉसिटी चेंजेस by equal amounts in equal time intervals, then that object is said to be in uniform acceleration. And second, non-uniform acceleration. If the velocity of an object changes by unequal amounts in equal time intervals, जर वस्तूच्या वेगामध्ये होणारे बदल
समान कालावधीत असमान असतील तर then the acceleration produced in that object is called as non-uniform acceleration. तर त्या वस्तूमध्ये निर्माण झालेलं त्वरण हे नैक समान त्वरण म्हणजेच नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असणार आहे. अशा प्रकारे युनिफॉर्म ॲक्सेलरेशन अँड नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन ह्या डेफिनेशन आणि या दोन्ही प्रकारच्या त्वरणांमध्ये पुन्हा प्रत्येकी दोन दोन उपप्रकार पडतात. सब टाइप्स. देर आर 2 सब टाइप्स ऑफ accelerations produced in both uniform as well as non-uniform types. Which are they? कोणते आहेत ते? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. धन आणि ऋण त्वरण. तर पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन कधी म्हटलं जातं आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन कधी म्हटलं जातं याचा आपण आता अभ्यास करूया आपण. अन ऑब्जेक्ट कॅन हॅव पॉझिटिव्ह और निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. म्हणजे वस्तूमध्ये एकतर धन किंवा ऋण त्वरण असू शकतं. when the velocity of an object increases the acceleration is positive. म्हणजे जेव्हा वस्तूचा वेग वाढतो, when the velocity of an object increases the acceleration is positive. And when the velocity of an object decreases, then the acceleration produced in that object is called as negative acceleration. म्हणजे जेव्हा वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्या वस्तूमध्ये निर्माण होणारं त्वरण हे धनत्वरण असतं आणि जेव्हा वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्या वस्तूच्या गतीमध्ये निर्माण होणारं त्वरण हे ऋणत्वरण असतं. म्हणजे धनत्वरण आणि ऋणत्वरण हे त्वरणाचे दोन प्रकार. इन पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन द वेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग, while in negative acceleration the velocity goes on decreasing. Means in positive acceleration the value of v, that is final velocity, is greater than the value of initial velocity. म्हणजेच धनत्वरणामध्ये वस्तूचा अंतिम वेग हा वस्तूच्या सुरुवातीच्या वेगापेक्षा मोठा असतो आणि याच्याबरोबर विरुद्ध इन निगेटिव्ह ॲक्सेलरेशन द व्हेलॉसिटी initial velocity of the object is greater than that of the final velocity because the velocity goes on decreasing. म्हणजे ऋणत्वरणामध्ये वस्तूचा सुरुवातीचा वेग हा अंतिम वेगापेक्षा कमी असतो कारण वस्तूच्या वेगामध्ये घट होत असते ऋणत्वरणामध्ये. आणि आता शेवटचा एक कन्सेप्ट आहे झिरो ॲक्सेलरेशन, शून्य त्वरण. आता झिरो ॲक्सेलरेशन म्हणजे काय? डेफिनेशन बघा. इफ द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ द टाइम. इफ द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डज नॉट चेंज म्हणजे जर एखाद्या वस्तूचा वेग बदलत नसेल म्हणजेच इट रिमेन्स स्टेडी, स्थिर असेल. इफ द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट does not change with the time म्हणजे वेळेबरोबर जर वस्तूच्या वेगामध्ये बदल होत नसेल म्हणजेच जर वस्तूचा वेग स्टेबल म्हणजे स्थिर असेल म्हणजेच द व्हॅल्यू ऑफ u इज इक्वल टू v म्हणजेच वस्तूच्या सुरुवातीचा वेग आणि अंतिम वेग समान असेल then the acceleration produced in that object is called as झिरो ॲक्सेलरेशन. या त्वरणाला शून्य त्वरण असं म्हणतात. म्हणजेच या वस्तूच्या वेगामध्ये बदल झालेला नाही आणि वेगामध्ये बदल न झाल्यामुळं वेग बदलाचा दर काढण्याचा किंवा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन. These are the three concepts which we have seen now.